नाशिकच्या एका ज्योतिषाने, ज्याचं नाव खरात आहे, अनेक महिलांचं शोषण केलं, बलात्कार केला. ही बातमी ऐकल्यावर वाचल्यावर संताप येतो. त्यापेक्षा जास्त आश्चर्य आणि वाईट वाटतं जेव्हा कळतं की या जाळ्यात अडकणाऱ्या महिला या सुशिक्षित होत्या, पदवीधर होत्या, चांगल्या घरातल्या होत्या. आज मी त्या खरातबद्दल बोलणार नाहीये, कारण त्याला कायदा बघून घेईलच. आज मी त्या सुशिक्षित स्त्रियांविषयी बोलणार आहे, ज्या हातातल्या पदव्या विसरून अशा बुवा बाबांच्या पायाशी लोळण घेतात आणि आज वेळ आली आहे त्यांना आरसा दाखवण्याची. काय ग बायांनो, तुम्ही शाळेत विज्ञान शिकलात, कॉलेजात तर्कशास्त्र शिकलात, मग आयुष्यात एखादी अडचण आली की तुमचा हा तर्क कुठं जातो? एखाद्या माणसाने कपाळाला टिळा लावला आणि पोकळ भविष्य सांगितलं की तुमचं शिक्षण एका मिनिटात शून्यावर कसं येतं? शिक्षण हे माणसाला स्वतंत्र करण्यासाठी असतं, कुण्या भोंदूचा गुलाम बनण्यासाठी नाही. जर तुमचं शिक्षण तुम्हाला संकटात सारासार विचार करायला शिकवत नसेल तर त्या पदव्या फक्त रद्दीच्या कागदासारख्या आहेत. घरातली भांडणं असोत, मुलांची लग्न असो किंवा नोकरीतल्या समस्या असो, यासाठी ग्रहांची शांती करायला तुम्ही खरातांसारख्याकडे जाता. विचार करा, जो माणूस स्वतःचं चारित्र्य सांभाळू शकत नाही तो तुमच्या आयुष्यातली संकट काय निवारणार आहे? तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्ही अशा नराधमांच्या हातात का देता? ज्योतिषाच्या सांगण्यावरून स्वतःच्या शरीराचं आणि अब्रूचं प्रदर्शन मांडताना तुमचं शिक्षण तुम्हाला एकदाही ओरडून सांगत नाही का की हे चुकीचं आहे? म्हणजे मला कळत नाही, आजकाल अंधश्रद्धेची ही एक नवी फॅशनच झाली आहे. म्हणजे आजकाल हायफाय समाजामध्ये ज्योतिषाकडे जाणं ही एक फॅशन झाली, फॅशन. लक्षात ठेवा, ही फॅशन तुम्हाला शोषणाच्या खाईत ढकलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आलं बाबासाहेबांचं नाव, मुरडा नाकं. तुम्हाला एखाद्या बुवा बाबाकडे जाऊन नग्न व्हायला काही वाटत नाही, पण बाबासाहेबांचं नाव आलं की मात्र नाकं तुम्हाला मुरडायची असतात. ते बरोबर येतं तुम्हाला. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. पण इथे बायका तर सुशिक्षित असून स्वतःहून गुलामी पत्करत आहेत. अगं, सुशिक्षित म्हणवणाऱ्या बावळट बायकांनो, तुमच्या समस्यांचं उत्तर अशा खरात प्रवृत्तीच्या लोकांच्या बेडरूम मध्ये नाहीये, तुमच्या कष्टात आणि हिमतीत आहे. तुमची अस्मिता इतकी स्वस्थ करू नका की उद्या उठून कोणताही भोंदू तिला पायदळी तुडवेल. हा प्रश्न फक्त खरातचा नाही, तो प्रश्न आहे विकृत मानसिकतेचा, जो धर्माचा आणि देवाचा आधार घेऊन स्त्रीच्या अब्रूशी खेळतोय. आज आपण या कॅप्टनचा बुरखा फाडलाय, हा खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा. ज्योतिष पाहायच्या नावाने हा महिलांना जाळ्यात ओढायचा. जेव्हा एखादी हतबल महिला घरातल्या अडचणी घेऊन त्याच्याकडे यायची तेव्हा हा करणी, बाधा किंवा ग्रहदोष काही काही सांगून त्यांना भीती घालायचा आणि मग शोषणाचा खेळ सुरू व्हायचा. विधी करण्याच्या नावाखाली महिलांना नग्न करायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा, त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. हा या नराधमाचा धंदा आहे, धंदा. एका पीडित महिलेने हिंमत दाखवली आणि या सैतानाचा खरा चेहरा समोर आणला म्हणून. हे असे लोक स्वतःला देवाचा दूत म्हणून घेतात. तुम्हाला सांगतात मी देवाचा दूत आहे, पण प्रत्यक्षात ते राक्षस असतात. धर्माचा वापर करून हे वासनांध पुरुष स्वतःची भूक भागवतात. कॅप्टन खरातकडे जाणाऱ्या महिला सुशिक्षित होत्या. मग मला सांगा, तुमचं शिक्षण तुम्हाला इतकंही सांगू शकलं नाही का की कोणताही विधी नग्न किंवा बंद खोलीत करून होत नसतो? तुमच्या आयुष्यातील संकटांवर उपाय शोधण्यासाठी तुम्ही अशा माणसांच्या बेडरूम पर्यंत पोहोचताच कशा? तुमचं लॉजिक कुठं जातं? संकटात देवाची भीती वाटण्यापेक्षा अशा बाणगुळ्यांची भीती वाटायला पाहिजे होती तुम्हाला. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःचा बळी देणं थांबवा ग बायांनो. तुमचं रक्षण करण्यासाठी कोणतीही अंगठी किंवा दोरा कामाला येणार नाहीये. तुमचं शिक्षण आणि सावधपणा हेच तुमचं खरं शस्त्र आहे. एका 31 वर्षाच्या पीडित महिलेने हिंमत दाखवून या खरातच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगितल्यानुसार तो या महिलेला तुझ्या घरावर करणी झाली आहे असं सांगून भीती घालायचा. त्यानंतर विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपीने त्या अत्याचाराचा व्हिडिओ देखील बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्याच्यावर 376 बलात्कार, 376(2)(N), 506 धमकावणं आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. जादूटोना विरोधी कायदा अन्नीस आणि पुरोगामी चळवळीच्या संघर्षामुळे आलाय. या कायद्याच्या आधारावरच पोलिसांनी खरातवर कारवाई केली आहे. एरवी त्यांच्यावर नाकं मुरडता, त्यांना नावं घालता, शिव्या घालता ना, हीच लोक मदतीला येतात. जोपर्यंत अशा भोंदू बाबाकडे जाणं थांबवणार नाही तोपर्यंत ह्या घटना कधीच बंद होणार नाहीत. बघा, विचार करा,
पटलं तर घ्या, नाहीतर जा परत बुवा बाबांकडे.